नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आर्टिकल्स। आपल्या सर्वांना माहिती आहे टीटी पेपर 1 असो किंवा 2 असो, आर्टिकलवर 100% प्रश्न येतोच आणि या प्रश्नांचे आपल्याला 100% मार्क्स घ्यायचे आहेत। मग या दृष्टीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकलचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल यातील सर्वच्या सर्व प्रश्नांचं म्हणजे 2013 पासून 2020 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि त्याचं उत्तर तेच का याचं कारण अभ्यासणार आहोत आणि याच्या आधारे येणाऱ्या परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला टीटी मध्ये आर्टिकल्सचा मार्क्स मिळवून देण्यासाठी 100% उपयोगी ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। हा प्रश्न आहे टीटी 2013, मिस्टर केदार बिकम्स डॅश एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट। तर याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे पर्याय आहे। पहिला पर्याय आहे द, दुसरा एन, तिसरा अ आणि चौथा नो आर्टिकल्स। तर या ठिकाणी आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं माहित आहे की एसपी या शब्दापूर्वी एसपी पूर्वी आपण एन आर्टिकल वापरतो, परंतु आता हा जो एसपी आहे एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट म्हणजे हे डेफिनेट आहे म्हणून याच्या पूर्वी आपल्याला काय आर्टिकल वापरायचं आहे, तर द आर्टिकल हे त्याचं योग्य उत्तर येईल द आर्टिकल। ओके, हेच वाक्य फक्त इथपर्यंत संपलं असतं, कुठपर्यंत एसपी पर्यंत, तर त्याचं उत्तर आलं असतं एन। म्हणजे कसं, मिस्टर केदार बिकम्स एन एसपी, परंतु आता त्यापुढे काय जोडलं, ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट। याच्या अगोदर एका परीक्षेत असा प्रश्न विचारलेला आहे मिस्टर केदार बिकम्स डॅश एसपी, तेव्हा त्याचं उत्तर देणार आपण एन एसपी, परंतु तेव्हा आपल्याला जेव्हा असं विचारलं जाईल एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट इट इज डेफिनेट, आणि म्हणून यापूर्वी आपण घेणार आहे द आर्टिकल, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे आपलं द। ओके, या पद्धतीने आपण पुढील सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न देखील टीटी 2013 चा हा पेपर 1 ला विचारलेला प्रश्न आहे। यामध्ये काय आहे, मिस्टर कुमार स्पोक इन डॅश लो व्हॉइस। तर यामध्ये सेम पर्याय आहेत अ, द, एन आणि नो आर्टिकल। मिस्टर कुमार स्पोक इन डॅश लो व्हॉइस, एनचा काही संबंध नाही, तर या ठिकाणी आपलं उत्तर येत आहे इन अ लो व्हॉइस। मिस्टर कुमार स्पोक इन अ लो व्हॉइस, या पद्धतीने उत्तर आलं ए। ओके, जाऊया पुढे। पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो, and question is Sukumar was dash first person to arrive, o and no article आणि the। ओके, तर या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। तर आपण कशाच्या पूर्वी आर्टिकल वापरणार आहोत, फर्स्ट पूर्वी आर्टिकल वापरणार आहोत, फर्स्ट, बरोबर। तर आपल्याला माहिती आहे क्रमवाचक विशेषण असेल, क्रम सांगणार क्रमवाचक विशेषण जर दिलेला असेल तर त्याच्या पूर्वी आपल्याला काय आर्टिकल वापरायचं असतं, क्रमवाचक विशेषणापूर्वी नेहमी द आर्टिकल वापरायचं असतं। म्हणजेच कसं आपण म्हणूया फर्स्ट, तर त्याचं उत्तर फर्स्टच्या पूर्वी काय घेणार आपण, द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट, द थर्ड। इट इज आपण काय म्हणूया, हे कसे आहेत तर क्रमवाचक विशेषण आहे, तर क्रमवाचक विशेषणापूर्वी द आर्टिकल वापरतो। या नियमाने आपण याचं उत्तर देणार आहे द। हा प्रश्न विचारला आहे टीटी 2014 पेपर 1 मध्ये। ओके, तर याचं उत्तर दिलं आपण द आर्टिकल। जाऊया आणखी पुढे। पुढचा प्रश्न आहे चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह। 2014 पेपर 2 चा हा प्रश्न आहे। ही निग्लेक्ट्स अटेंडिंग डॅश चर्च दो चर्च इज ओनली फ्यू यार्ड्स फ्रॉम हिज हाऊस। या ठिकाणी या नाउनचा पुन्हा वापर होत आहे।
चर्च या नामाचा रिपीट वापर होत आहे. आपण असं म्हणतो की एखाद्या नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असला तर त्याच्यापूर्वी पहिल्या वापरापूर्वी अ किंवा एन आणि नंतरच्या सर्व वापरांपूर्वी द आर्टिकल वापरतो. या नियमाने आपण दुसऱ्या ठिकाणी इथे द आर्टिकल वापरणार आहोत, बरोबर. परंतु आपल्या बऱ्याचशा पर्यायामध्ये द आर्टिकल असला आहे, फक्त सी पर्यायामध्येच नाहीये, म्हणून आपण सी पर्याय करूया. त्यानंतर आणखी पहा, ही निग्लेक्ट अटेंडिंग चर्च. आता अटेंडिंग चर्च हे एकत्र मिनिंग आहे, अटेंड करणे, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, नो आर्टिकल वापरायचं. ही निग्लेक्ट अटेंडिंग चर्च, अटेंडिंग चर्च हे दोन शब्द आपण काय म्हणूया, त्याचं एकत्र मिनिंग द्यायचं आपल्याला, मध्ये आर्टिकल वापरायची गरज नाही. या नियमाने आपल्याला पहिल्यांदा पाहिजे नो आर्टिकल आणि नंतर पाहिजे द. असं आपल्या कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते, तर ऑप्शन क्रमांक ए. म्हणून याचं उत्तर घेऊया आपण ए, नो आर्टिकल आणि द. तर असा हा 2014 पेपर 2 ला विचारलेला प्रश्न. ओके, अशा प्रश्नांचं हे प्रश्नांचं कलेक्शन तुम्हाला करायला खूप वेळ लागेल, ते मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे. ओके, जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज फ्रॉम, हा टीटीचा प्रश्न आहे, परंतु पेपर कोणता आहे, हा 2016चा पेपर आहे, 2016. यामध्ये टीटी पेपर 2 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, इंग्लंड इज डॅश आइसलँड सराउंडेड बाय इंग्लिश चॅनल. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि यामध्ये आर्टिकल वापरायचं द, अँड आणि एन आणि अ. तर या ठिकाणी आपण सहजरित्या याचा आर्टिकल वापरू शकतो. इंग्लंड इज, आता आइसलँड आहे, सुरुवात स्वराने आहे, उच्चारही स्वराचा आहे, या कारणाने आपलं एन आर्टिकल या ठिकाणी सुटेबल आहे. इंग्लंड इज एन आइसलँड. ओके, एन आइसलँड सराउंडेड बाय द इंग्लिश चॅनल. दुसऱ्या ठिकाणी द यायला पाहिजे, पहिल्या ठिकाणी एन यायला पाहिजे. असा पर्याय कुठे आहे आपल्याकडे, तर असा पर्याय ऑप्शन सी ला आहे, म्हणून आपण पर्याय घेऊया ऑप्शन सी, एन आणि द. ओके, असं सहज आपण याचं उत्तर देऊ शकतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विचारलाय, चूज द प्रॉपर आर्टिकल्स और एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. त्यामध्ये प्रश्न काय तर, यूज द प्रॉपर आर्टिकल्स, योग्य आर्टिकल वापरा. आणि नो आर्टिकल आहे म्हणजे यांनी काय बोलले, जर आर्टिकल पाहिजे नसेल तर तुम्ही एक्स वापरा. ओके, म्हणजे नो आर्टिकलला आपण एक्स असं वापरणार आहोत. तेव्हा प्रश्न सोडवताना आपल्याला वरची जी सूचना आहे ती प्रॉपर वाचणं गरजेचं आहे. त्यानुसार बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. म्हणजे आपल्याला जो आर्टिकल पाहिजे तो किती नंबरला आहे हे तुम्ही प्रॉपर अगोदर अभ्यासलंच पाहिजे. नाहीतर आपल्याला ठरलेलं असतं की ए नंबरला, पहिल्या नंबरला ए, 1 नंबरला ए पर्याय, कधी कधी 4 नंबरला ए आर्टिकल असं दिले जाऊ शकतं. तुम्हाला एकदा उत्तर कळालं की ते कोणत्या पर्यायात आहे हे अगोदर पाहायचं आणि मगच उत्तर नोंदवायचं आहे. आत्ताचा प्रश्न आपला आहे 2016 पेपर 1 आणि प्रश्न असा आहे, प्रश्न तुमच्या समोर आहे. माय फादर हु इज डॅड एज टीचर गोज टू स्कूल इन द मॉर्निंग. हा खूपच फसवा प्रश्न आहे, बघूया काय. माय फादर डॅड एज, आता या ठिकाणी हु इज अ टीचर, तिथं पाहिलं गेलं लक्षात येतं अ टीचर, आपण काय म्हणूया डेफिनेट नाही, हु इज अ टीचर रेग्युलर आहे. माय फादर हु इज अ टीचर. ओके, गोज टू स्कूल इन द मॉर्निंग. आता या ठिकाणी स्कूलच्या पूर्वी द लिहिण्याचं तुम्हाला इच्छा होत असेल, परंतु या ठिकाणी एक छोटासा रूल आहे. या ठिकाणी काय म्हणूया आपण, एखादी ऍक्शन आपण रिपीट करतो, वारंवार करतो, एखाद्या ठिकाणाला आपण वारंवार भेट देत असेल तर त्याच्यापूर्वी नो आर्टिकल वापरायचं असतं. या ठिकाणी आपल्याला कसं कळेल की हॅबिच्युअल रोजची घटना आहे, तर या ठिकाणी गोज दिलेला आहे, सिंपल प्रेझेंट वापरलेला आहे. सिंपल प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शनला वापरतात, म्हणून या ठिकाणी आपल्याला नो आर्टिकल घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी ए आर्टिकल, दुसऱ्या ठिकाणी नो आर्टिकल. नो आर्टिकल साठी आपल्याला एक्स लिहायचं आहे किंवा चुकीची खुली करायची आहे. तर असा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण सी. ओके, म्हणजे काय, माय फादर हु इज अ टीचर, हु इज अ टीचर goes to school in the morning. ओके, जाऊया. आता प्रश्न आहे 2017, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह और एक्स
किंवा एक्स किंवा नो आर्टिकल ऐवजी आपल्याला एक्स वापरायचा आहे किंवा चुकीची खुली करायची आहे. नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. सेम पद्धतीने सूचना आहे. तर पहा, वी हॅव डॅश आवर अँड डॅश हाफ फॉर प्ले. वी हॅव डॅश आवर अँड डॅश हाफ फॉर प्ले. तुम्हाला सरळ प्रश्न विचारणार नाहीये. या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा थोड्याफार लोकांना कदाचित माहिती नसेल, हा एच हे काय व्यंजन आहे. एच व्यंजन आहे, परंतु याचा उच्चार आपण ह न करता काय करतो, आवर करतो. म्हणजे याचा कसा उच्चार होतो, स्वराचा उच्चार होतो. स्वर आणि जरी त्याची सुरुवात व्यंजनाने होत असेल तरी त्याचा उच्चार स्वराचा होतो. या कारणाने या ठिकाणी स्वराचा आर्टिकल म्हणून ॲन वापरलं जातं. म्हणजे वी हॅव ॲन आवर. ओके, आता आपल्याला एवढं जरी माहित असलं तरी किती फायदा होतो. आपल्याला पहिल्या ठिकाणी ॲन हे आर्टिकल आहे हे आपल्याला फिक्स माहित आहे. तर या ठिकाणी पहिल्या ठिकाणी द आर्टिकल आहे, मी याला चूक करतोय. सी नंबरला देखील द आर्टिकल, याला देखील मी चूक धरलेला आहे. इथं डी नंबरला नो आर्टिकल, याला देखील चूक धरले. पहिल्या ठिकाणी आवरच्या पूर्वी ॲन आवर पाहिजे हे प्रॉपर आपल्याला माहिती आहे. असं फक्त एकाच पर्यायात आहे. ओके, यामुळे आपण घेऊया पहिला पर्याय. वी हॅव ॲन आवर अँड अ हाफ फॉर प्ले. आमच्याकडे 1 तास आणि 1 आणि अर्धा तास म्हणजे 1.5 तास वेळ आहे खेळण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपला पर्याय आला बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. हे 2017 टीईटी पेपर 1 ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांमधून हा अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला कसा प्रश्न विचारला जाईल. याच प्रकारचा प्रश्न आपल्याला रिपीट होऊ शकतो. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. Select the suitable articles for the given sentence and sentences dash word to wise is sufficient. Okay, या ठिकाणी द आणि अशा प्रकारचे आपल्याला आर्टिकल वापरायचे आहे. तर इट इज अ प्रोव्हर्ब, ही एक छोटीशी म्हण आहे. याचा अर्थ काय, अ वर्ड टू वाईज इज सफिशियंट. म्हणजे आपण काय होतो, शहाण्याला एक बात पुरेशी असते. आपल्याकडे म्हण आहे, शहाण्याला एक बात मूर्खाला सारी रात. आता शहाण्याला एक बात म्हणजे शहाण्या माणसाला एका शब्दात सांगितलेलं समजतं, असं आपल्याला बोलायचं. म्हणजे या वर्ड मधून मला काय सांगायचंय, इट इज वर्ड म्हणजे मला काय सांगायचंय, शहाण्याला एक शब्द पुरेसा आहे. मग या ठिकाणी मला काय पाहिजे, अ किंवा ॲन पाहिजे. तर वर्डचा उच्चार कसा होतो, व्यंजनाचा होतो. म्हणून मी या ठिकाणी वापरणार अ वर्ड टू. आता या ठिकाणी वाईज कडे आपल्याला बघायचं. वाईज ऍक्च्युअल वाईज इज अ ऍडजेक्टिव्ह. जसं आपण पाहूया, हे पहा, ही इज ऍडजेक्टिव्ह अँड पर्सन इज अ नाउन. ही इज अ वाईज पर्सन. वाईज ऍडजेक्टिव्ह आहे आणि पर्सन हे नाउन आहे. तर या ठिकाणी जेव्हा ऍडजेक्टिव्हचा ऍज अ नाउन वापर करायचा असतो तेव्हा त्याच्यापूर्वी आपण कोणता आर्टिकल वापरतो, द. जेव्हा विशेषणाचा नाम म्हणून वापर करायचा तेव्हा त्याच्यापूर्वी द आर्टिकल वापरायचं आणि त्याचा अर्थ होतो त्या प्रकारचे लोक. द वाईज याचा अर्थ काय झाला, द वाईज पीपल. द वाईज म्हणजे काय झालं, द वाईज पीपल. म्हणून आपल्याला याच्यापूर्वी द आर्टिकल वापरायचं. आपल्याला काय बोलायचं, शहाण्या लोकांना एक शब्द पुरेसा असतो. म्हणजे आपल्याला वाईज शब्दातून शहाणे लोक असं मिनिंग द्यायचं आहे. म्हणून याच्यापूर्वी द आर्टिकल वापरायचं आहे. या नियमाने याचं उत्तर येईल आपलं पहिल्या ठिकाणी अ आर्टिकल आणि दुसऱ्या ठिकाणी द आर्टिकल. असा आपल्याला 2017 ला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला पुढील प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील प्रश्न विचारलेला आहे, चूज द प्रॉपर आर्टिकल. 2018 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय प्रश्न बघा, इट मस्ट बी मॅजिक फिश. फिश विल ग्रँट युअर विश. यामध्ये तुम्ही डेफिनेट आणि इनडेफिनेट या दोन्हीच्या आधारे याचं उत्तर देऊ शकता. इट मस्ट बी मॅजिक फिश याचं एखाद्या नाउनचा फर्स्ट यूज आहे तेव्हा त्याच्यापूर्वी अ किंवा ॲन आर्टिकल वापरता येईल. तर आपल्याला मॅजिक फिश साठी कोणतं आर्टिकल योग्य, अ की ॲन. तर या ठिकाणी सरळ दिसते, इट मस्ट बी अ मॅजिक फिश. आता फिशचा रिपीट वापर होत आहे म्हणून याच्यापूर्वी आपण म्हणणार द फिश विल ग्रँट युअर विश. म्हणजे एखाद्या नाउनचा फर्स्ट यूज पूर्वी अ किंवा ॲन आणि नंतरच्या सर्व यूज पूर्वी आपण द आर्टिकल वापरणार आहोत. म्हणून असं कुठे दिसतंय आपल्याला, तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये हे आपलं उत्तर आहे. म्हणून याचं उत्तर घेऊया ऑप्शन डी,
अ आणि द असा आपल्याला 2018 पेपर 1 ला हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढील प्रश्न आहे आपल्या समोर 2018 चा पेपर 2 चा प्रश्न. काय प्रश्न? सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. योग्य अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे. काय प्रश्न आहे? कॉम्प्युटर अलाउज टू डील विथ डॅश लॉट ऑफ डाटा क्विकली. कॉम्प्युटर काय करतं? आपल्याला लॉट ऑफ डाटा क्विकली डील करायला मदत करतं. आता हा प्रश्न देखील खूप सोपा आहे आणि थोडंसं डोकं लावलं तर याचं उत्तर देता येईल. आता पहा या ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. अ द आणि द आणि ॲन. तर या ठिकाणी बघा बऱ्याच लोकांना म्हणजे आपल्यातील 100% लोकांना ही फ्रेज माहिती आहे अ लॉट ऑफ. या ठिकाणी मी कॉन्सन्ट्रेशन केलं अ लॉट ऑफ. अ लॉट ऑफ म्हणजे काय? पुष्कळ. यामध्ये या फ्रेज मध्येच हे आर्टिकल आहे. यामध्ये काही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी मला कुठलं आर्टिकल पाहिजे? अ आर्टिकल पाहिजे. मग मी ऑप्शन कडे पाहिलं तर मला सेकंड ठिकाणी अ आर्टिकल इथे दिसलं नाही. ते द आहे. मी हा पर्याय कट केला, हा पर्याय कट केला. इथे पण ऍड आहे. तर माझ्या एवढ्याशा छोट्याशा नॉलेज वरती मी याचं उत्तर लिहू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द कॉम्प्युटर allows us to deal with a lot of data quickly. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल. कुठलाही प्रश्न जरी तुम्हाला येत नसेल तर लगेच त्याला सोडून द्यायचं नाही. थोडासा सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. लगेच तुम्हाला उत्तर यायला लागेल. कुठलं तरी आपण वाचलेलं असतं की ते आपोआप आपल्या समोर येतं. तर याचं उत्तर घेतलं आपण ऑप्शन क्रमांक सी द आणि अ. जाऊया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न हा अतिशय सोपा आहे. मुद्दाम मी थोडासा दुसऱ्या परीक्षेचा घेतलेला सातारा तलाठीला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे आपला ही कॅन प्ले डॅश फ्लूट. ही कॅन प्ले डॅश फ्लूट. तर या ठिकाणी फ्लूट आहे. याच्या पूर्वी आर्टिकल वापरायचा आहे. तर एक छोटासा नियम जो तुम्हाला माहिती असावा. नियम असा आहे जे संगीत साधने असतात, संगीत साधने त्यांच्या नावापूर्वी नेहमी द आर्टिकल वापरतात. हा नियम आपल्याला माहित असेल तर याचं उत्तर सहज देता येईल. तर फ्लूट म्हणजे बासरी हे संगीत साधन आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वी आपण वापरणार आहोत द आर्टिकल. ही कॅन प्ले द फ्लूट. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर येईल द. नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय आपल्याला. पुढचा प्रश्न आहे आय शॅल रीच देअर इन डॅश आवर. ओके, काही वेळापूर्वी आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे. आवर हे जरी दिसायला एच आहे म्हणजे व्यंजन आहे तरी याचा उच्चार आपण स्वराचा करतो. जेव्हा सुरुवात आणि उच्चार वेगवेगळे असतील तेव्हा आपण सुरुवातीला महत्व न देता कशाला महत्व द्यायचंय? उच्चाराला महत्व द्यायचंय. आय शॅल रीच देअर इन आवरचा उच्चार स्वराचा आहे, स्वर आहे म्हणून आपण स्वराचा उच्चार आहे म्हणून याच्या पूर्वी आपण लिहिणार इन ॲन आवर. ओके, ॲन आवर पाठच करून ठेवायचे. छोटेसे एच एकच व्यंजन असं आहे की ज्याचा स्वरासारखा उच्चार होतो म्हणून एच चे जे 2-4 शब्द आहेत, आवर आहे, ऑनेस्ट आहे. तर यापूर्वी आपल्याला काय करायचं? ॲन आर्टिकल वापरायचं आहे. म्हणून याचं उत्तर घेतलं आपण ॲन. जायचे पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा देअर वॉज डॅश स्टार शायनिंग इन डॅश स्काय. देअर वॉज डॅश स्टार शायनिंग इन डॅश स्काय. आता या ठिकाणी आपल्याकडे पर्याय आहे द अ आणि द आणि अ. तर यामध्ये उत्तर कसं देता येईल? पाय देअर वॉज डॅश स्टार. स्टार म्हणजे जसे अनेक स्टार आहेत त्यापैकी एक स्टार मीन्स इट इज इनडेफिनाइट, अनिश्चित आहे म्हणून याच्या पूर्वी आपल्याला अ किंवा एन वापरायचं आहे. तर स्टारची सुरुवात कशी झालेली आहे? व्यंजनाने झाली आहे म्हणून देअर वॉज अ स्टार शायनिंग इन द स्काय. या पद्धतीने आपल्याला अ आणि द अशा प्रकारचं उत्तर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपला आन्सर दिसत आहे म्हणून आपण याचं उत्तर घेऊया. देअर वॉज अ स्टार शायनिंग इन द स्काय. म्हणून याचं उत्तर आपलं झालं ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. हा प्रश्न परत तुमच्या टीईटीचा प्रश्न घेतलेला आहे. आत्ताच झालेल्या मागील परीक्षेतला हा प्रश्न आहे 2020 टीईटी. सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्स साठी आर्टिकल वापरायचं आहे. यामध्ये टीईटी पेपर 2 2020 चा हा प्रश्न आहे. माय फ्रेंड ऑलवेज लाइक टू ट्रॅव्हल बाय डॅश एअर सिन्स ही इज डॅश व्हेरी बिझी मॅन. ओके, तर आता या ठिकाणी या प्रश्नांचा आपण अभ्यास वारंवार केलेला आहे. ट्रॅव्हल असतं
तर आपण असं म्हणतो ही गोज बाय बस, बाय टॅक्सी, बाय ट्रेन. म्हणजे बाय नंतर आणि साधाच्या मध्ये आर्टिकल नसतं, म्हणून बाय एअर हे डायरेक्ट वापरलं पाहिजे, याच्यामध्ये आर्टिकल नको. बाय एन काही नाही पाहिजे. जसं आपण म्हणतो ही ट्रॅव्हल बाय बस, बाय ट्रेन, बाय टॅक्सी, सेम वे बाय एअर. म्हणजे पहिल्या ठिकाणी मला पाहिजे नो आर्टिकल. आणि इथे मला फिक्स माहित आहे ही इज अ व्हेरी बिझी मॅन, तरी आपण आता पहिल्या ठिकाणी नो आर्टिकल आलं तरी तुमचं ऑप्शन उत्तर लगेच मिळून जातं. कारण पहिल्या ठिकाणी इथं द आहे, इथे द आहे, इथे एन आहे. पहिल्या ठिकाणी नो आर्टिकल असलेला एकच पर्याय आहे, म्हणून याचं उत्तर घेतलं आपण ऑप्शन क्रमांक सी. तर हे याचं आन्सर येईल ऑप्शन सी. म्हणजेच काय, माय फ्रेंड ऑलवेज लाईक टू ट्रॅव्हल बाय एअर सिन्स ही इज व्हेरी बिझी मॅन. ओके, जायचं आपल्याला पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. टीटी 2020 पेपर 1 चा हा प्रश्न आहे. पेपर 1 चा हा प्रश्न 2020 मागच्या टीटी मध्ये पेपर 1 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे आपल्याकडे, एकदम सोपा प्रश्न विचारला होता का, ही बॉट डॅश आईस्क्रीम. आईस्क्रीम, तर आईस्क्रीम कुठल्या आर्टिकल वापरायचं आहे. आईस्क्रीम कशाने सुरुवात झाली याची, स्वराने. उच्चार कसा झाला, स्वराचा, म्हणून आपण त्याच्यापूर्वी वापरणार आहे ॲन आईस्क्रीम. अतिशय सोपा प्रश्न, ही बॉट ॲन आईस्क्रीम. म्हणून याचं उत्तर घेणार आहेत आपण ऑप्शन क्रमांक ए. आता परत या ठिकाणी पहा, बऱ्याच वेळा आपल्याला माहित असतं की पहिल्या ए ऑप्शनला ए आर्टिकल असतं, बी ला ॲन असतं, परंतु या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी यांनी काय केलं का, ॲन हे आर्टिकल ऑप्शन ए मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही उत्तर लिहिण्या अगोदर आपल्याला जे आर्टिकल वाटते तो कोणत्या नंबरला आहे हे अगोदर पाहायचं आहे आणि मग उत्तर लिहायची आहे. अशा पद्धतीने आपण 2013 ते 2020 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.